हाय एव्हरीवन, आय नो की तुम्ही माझ्या प्रोफाईलवरती व्हिजिट केलेलं आहे. याचा अर्थ तुम्ही माझ्या ऑल हायलाइट्स चेक केलेले असतील आणि तुम्हाला हेही समजलं असेल की तुम्ही या पेजवरती आलेला आहात म्हणजेच तुम्हाला काही ना काहीतरी अपॉर्च्युनिटीज माझ्याकडून मिळणार आहेत. सो डेफिनेटली हे क्लिअर करणं गरजेचं आहे की एक्झॅक्टली या पेजवरती तुम्हाला कोणत्या अपॉर्च्युनिटीज आहेत. सो सगळ्यात महत्त्वाचं, मी कोणत्या प्लॅटफॉर्मवरती काम करते, तर मी भारतातल्या सगळ्यात टॉप डिजिटल एटेक प्लॅटफॉर्मवरती काम करते, ज्याचं नाव आहे बिझगुरुकुल, जो तुम्हाला लर्निंग प्लस अर्निंग दोन्ही अपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करण्याचं काम करतो, ज्यामध्ये तुम्हाला काही डिजिटल स्किल्स प्रोव्हाइड केल्या जातात. काही म्हणण्यापेक्षा 45+ डिजिटल स्किल्स आहेत आणि पूर्ण डिजिटल स्किल्स या मॉनिटायझेबल आहेत. या प्रत्येक स्किलला तुम्ही मॉनिटाईज करून त्यातून अर्निंग अपॉर्च्युनिटी गेन करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं, ऑल हायलाइट्स जर तुम्ही चेक केलेल्या असतील, यामध्ये तुम्हाला एक्झॅक्टली अपॉर्च्युनिटी कोणकोणत्या आहेत. तुम्ही या ठिकाणी स्वतःची एक सेल्फ सर्व्हिस एजन्सी पण स्टार्ट करू शकता, जसं की गुगल ॲड्स, फेसबुक ॲड्सचा यूज करून तुम्ही स्वतः लोकांच्या बिझनेससाठी सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकता. सेकंड अपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही फ्रीलान्सिंग करियर सुद्धा स्टार्ट करू शकता. कोणतीही एक स्किल तुम्ही कंप्लीट करा, जसं की एक्झाम्पल कॉपी रायटिंग, कॉन्टेंट रायटिंग, MS एक्सेल आहे, पॉवर पॉईंट, स्पोकन इंग्लिशचा कोर्स आहे किंवा गुगल ॲड्सचा कोर्स आहे, तर यावरती सुद्धा तुम्ही फ्रीलान्सिंग अपॉर्च्युनिटी गेन करू शकता. फ्रीलान्सिंगसाठी एक तर तुम्ही स्वतःचा पोर्टफोलिओ बनवू शकता किंवा डायरेक्टली अप्लाय सुद्धा करू शकता. अप्लाय करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही वेबसाईटवरती जाण्याची गरज नाही, जसं की लिंक्डइन आहे, अपवर्क, फायवर या वेबसाईट न सर्च करता तुम्ही डायरेक्टली बिझगुरुकुलमध्ये सुद्धा अप्लाय करू शकता. नेक्स्ट अपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही या ठिकाणी जॉब सुद्धा करू शकता. जॉबसाठी सुद्धा अप्लाय करताय, कंपनी स्वतःहून तुम्हाला नोटिफाय करते की एक्झॅक्टली तुमच्यासाठी वर्क काय असणार आहे. सो या सगळ्या अपॉर्च्युनिटी बरोबरच अजून एक फ्री ऑफ कॉस्टमध्ये जी असणारी अपॉर्च्युनिटी आहे ती म्हणजे आहे ॲफिलिएट मार्केटिंग. हेच बंडल जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला रेफर करताय तर डेफिनेटली तुम्हाला त्या ठिकाणी 70 ते 75% कमिशन मिळतं. आता मला सांगा, अमेझॉन झालं, फ्लिपकार्ट झालं, या ज्या मोठमोठे जे ब्रँड्स आहेत, तर हे ब्रँड सुद्धा तुम्हाला ज्या गोष्टी वाटतात की ॲफिलिएट मार्केटिंग इज रॉंग, ॲफिलिएट मार्केटिंग चुकीचं आहे, लोकांना आपण बंडल्स सेल करतो किंवा जे कोर्सेस सेल करतो ते रॉंग आहे. मला सांगा, तुम्ही जसं की एक्झाम्पल वेदांतूज आहेत, अनअकॅडमीसारखे जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांच्याकडून तुम्ही कोर्सेस घेता, राईट, तिथे सुद्धा तुम्ही पे करता, पण तिथे तुम्ही इयरली बेसिसवरती पे करता. म्हणजे तुम्हाला, बट तुम्ही जर या ठिकाणी म्हणजे बिझगुरुकुलमध्ये एनरोल करताय तर लाईफ टाईमच्या ॲक्सेससोबत तुम्हाला हे बंडल्स मिळत आहेत. प्लस तुम्हाला हे बंडल्स फक्त शिकायला भेटत नाही आहेत, तर यावरून तुम्हाला अर्निंग अपॉर्च्युनिटी सुद्धा भेटत आहे. सो जर सगळ्या गोष्टी एकाच प्लॅटफॉर्मवरती जर एक बंडल घेतले आणि पॉसिबल आहेत, तर इन्व्हेस्टमेंट करायला काहीच हरकत नाही. अमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या कंपनीसुद्धा, मोठमोठे ब्रँडसुद्धा ॲफिलिएट मार्केटिंग करतात. जर तुम्ही एखादं प्रोडक्ट दुसऱ्याच्या कोणाच्या लिंकवरून घेताय तर याचा अर्थ तिथे सुद्धा ॲफिलिएट मार्केटिंग होते. बट ती जी ॲफिलिएट मार्केटिंग आहे फक्त 4 ते 5%, जास्तीत जास्त तुम्हाला 10% कमिशन प्रोव्हाइड करते. बट या डिजिटल स्किल्सवरती तुम्हाला टोटली 70 ते 75% कमिशन प्रोव्हाइड केलं जातं. चॉईस इज युअर्स की एक्झॅक्टली तुम्हाला करायचं नाही करायचं, बट तुम्हाला प्लॅटफॉर्म क्लिअर करणं ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी होती. सो जर खरोखरच तुम्हाला वाटते अजून एक्स्ट्रा डिटेल हवी आहे तर माझ्या या स्टोरीवरती तुम्ही येस रिप्लाय करू शकता, जेणेकरून मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देईल. व्हॉट्सअपवरती आल्याच्यानंतर तुम्हाला एक प्रॉपरली वेबिनार बघायला भेटेल. तो वेबिनार पाहिल्याच्या नंतरच तुम्हाला एक्झॅक्टली क्लॅरिटी येईल की प्लॅटफॉर्म काय आहे आणि प्लॅटफॉर्ममध्ये वर्क कशा पद्धतीने करायचे, आणि त्याच्यानंतर आपण जे नेक्स्ट प्रोसीड आहे ते कंप्लीट करूया. बट अगोदर प्लॅटफॉर्म क्लॅरिटी इज इम्पॉर्टंट. सो लवकरात लवकर DM करा आणि आजच ही अपॉर्च्युनिटी तुम्ही सुद्धा गेन करा. थँक्यू.